राज्यभरातील कृषी केंद्र चालक आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। राज्यातील सर्व 85 कृषी सेवा केंद्र 85,000 कृषी सेवा केंद्र आहेत आणि आजपासून ते बंद असतील। महाराष्ट्र राज्य फर्टिलायझर डीलर्स संघटनेचे अध्यक्ष विनोद कराड यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। विविध मागण्यांसाठी कृषी केंद्र चालकांनी हा बेमुदत संप पुकारलाय। मागण्या मान्य न झाल्यास खत विक्रीसाठीचं पॉस मशीन सरकारला परत करणार असं कृषी केंद्र चालकांनी सांगितलंय। बेमुदत संपाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसणार आहे। आता या संदर्भात काही तोडगा काढला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यभरात कृषी केंद्र चालकांनी संप पुकारलेला आहे। 85,000 कृषी सेवा केंद्र ही बंद असणार आहे। खत विक्रीचं पॉस मशीन हे सरकारला देण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। आता सरकारी पातळीवर या संदर्भात कशा पद्धतीने दखल घेऊन त्या संदर्भात पावलं उचलली जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर सध्या खतांच्या पुरवठ्यामध्ये अनियमितता आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी खतांची साठवणूक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर चढ्या दरानं खत विक्री होत असल्यामुळे सरकारनं काही नियम आखून दिलेले आहेत आणि त्याच विरोधात कृषी केंद्र चालक आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। खतात येणारी लिंकिंग जे आम्ही 4-5 वर्षापासून शासन दरबारी वारंवार सांगायलो तरी बी लिंकिंग बंद झालेली नाही आहे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, जे अप्रमाणित एच-डी-बी-टी आहे, एच-डी-बी-टी बाहेर राज्यातून येते आणि अनधिकृतपणे विकल्या जाते, तिच्यावर नियंत्रण असलं पाहिजे। आणि जे आम्ही पॅकेट विकतोय, सीलबंद पॅकेट विकतोय, आम्ही उत्पादक नाही आहेत, आम्ही फक्त विक्रेते आहेत। जर ते सॅम्पल फेल गेलं तर आम्हाला त्याच्यातला साक्षीदार म्हणून करावा, गुन्हेगार नाही आहे। आजचा जो राज्यव्यापी जो बंद आहे आमचा, तर या बंदमध्ये अशा विविध प्रकारच्या काही मागण्या आहेत। त्याच्यातल्या ज्या काही प्रामुख्याने असणाऱ्या मागण्या आमचे जे काही सहकार्यांनी केले त्याच्यापैकीची एक महत्त्वाची जी मागणी आहे, तर जी काही तपासणी अधिकाऱ्याची जी संख्या आहे ही संख्या कमी करून तो जो आम्हाला वारंवार जो मानसिक त्रास होत आहे सीझनच्या टायमाला, तर तो त्रास आमचा कमी व्हावा, ही एक जी की मागणी आमची प्रामुख्यानं ती जी काही अधिसूचना आहे, ही अधिसूचना रद्द करण्यात यावी, ही एक आमची प्रामुख्याने मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये काम करणारे जे खत निविष्ठा विक्री केंद्रवाले आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे। विशेषतः शासनाकडून घेतलेला निर्णय म्हणजे साथी पोर्टल ॲप हा कंपल्सरी करण्यात येत आहे, परंतु हा योग्य नाही आहे। दुसरा, कंपनीकडून होणारा जो कीटकनाशकांचा पुरवठा आहे त्याची तारीख झाल्यानंतर म्हणजे एक्सपायरी झाल्यानंतर तो कंपन्यांनी परत घेण्यात यावा, हा एक मोठा मुद्दा आहे। त्याच्यानंतर जसं माऊली भाऊंनी सांगितलं की लिंकिंग ही संपूर्णपणे बंद व्हावी, कारण की या अटींमुळे किंवा या मुख्य कारणांमुळे विक्रेत्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे। आम्ही कंपन्यामार्फत उपलब्ध होणारे जे उत्पादन आहेत हे कंपनी तयार करतात, आम्ही तयार करत नाही। त्याच्यामुळं सॅम्पलिंग फेल झाल्यानंतर याच्यामध्ये होणाऱ्या कारवाईस दुकानदार बळी न पडता कंपनी स्तरावर कारवाई करण्यात यावी, ही आमची मुख्य मागणी।